नमस्कार. सध्या आपण आहोत हडसर किल्ल्याच्या पायथ्याला. महाराष्ट्राचं शिरोभूषण म्हणजे सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतामध्ये अनेक प्रकारचे किल्ले अगदी पुरातन काळापासून या महाराष्ट्राचं वैभव वाढवत आहे, या महाराष्ट्राचं संरक्षण करत आहे. अनेक किल्ल्यांनी इतिहासामध्ये आपलं आपलं योगदान दिलेलं आहे. त्यापैकीच शिवनेरी किल्ल्याच्या उत्तर बाजूला असलेला माणिकडोह धरणाच्या जवळ असलेला हडसर उर्फ पर्वतगड हा किल्ला. हडसर किल्ल्याचं दुसरं नाव पर्वतगड असून सातवाहन, शिलावार, यादव किंवा बहामनी या राजसत्तांच्या काळात या गडाची निर्मिती झाली असण्याची शक्यता आहे. शहाजीराजांनी 1636-37 मध्ये मोगलांची झालेल्या माहुली तळामध्ये हडसर एक किल्ला होता. जयराम पिंडे यांच्या पर्नाल पर्वत ग्रहणाख्य नामम या संस्कृत काव्यग्रंथातील पहिल्या अध्यायात 37व्या श्लोकात हडसराचा उल्लेख येतो. तो असा: तथैव चामुंडगिरी हरिचंद्रस्त थैवच महेश्वर सरस्वादत गृहीता विगती संगतरात. चामुंडगिरी अर्थात चावंड, हरिश्चंद्रगड, महेशगड आणि हडसर हे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे. गडाचे पर्वतगड हे नामकरण याच काळात झालेले असावे. कृष्णाजी अनंत सभासद यांच्या बखरीमध्ये या गडाचा उल्लेख पर्वतगड असाच करतात. इसवी सन 1670च्या साल्हेर विजयानंतर शिवरायांनी हरिश्चंद्रगड जीवधन सोबत हडसरही जिंकून घेतला. औरंगजेबाने ऑक्टोबर 1702 मध्ये हा गड जिंकून घेतला. त्यानंतर मराठ्यांनी याचा ताबा 1748 मध्ये घेतला. यानंतर 1818च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर आणि आसपासचे किल्ले जिंकले. मेजर यमलीड यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या एका तुकडीने या गडाला वेढा घातला आणि 25 एप्रिल 1818 रोजी हा गड ताब्यात घेतला. असा या किल्ल्याचा इतिहास आहे. किल्ला अतिशय सुंदर आहे. अगदी कोरीव अशा प्रकारचं त्याचं प्रवेशद्वार हे महत्त्वाचं आकर्षण आहे. आणि या किल्ल्याच्या दर्शनासाठी, या किल्ल्याच्या माहिती घेण्यासाठी आचार्य ट्रेकरनं हा किल्ला आज निवडलेला आहे. आणि या किल्ल्याच्या पायथ्याला आम्ही उभे आहोत. लवकरच आपण किल्ल्यावरती जातो आहे. जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचा असा हा किल्ला आहे.